काही गडबड गोंधळ करायची गरज नाही, धक्काबुक्की करायची गरज नाही, ढकलायची गरज नाही. जाग्यावर उभारून दर्शन होतंय. आपण या पुण्यनगरीमध्ये आलात, याच ठिकाणी आपलं मानव देहाचं सार्थक झालेलं आहे. पालखीला स्पर्श करूनच दर्शन घ्यावं असा अट्टहास नसावा. कृपया सर्वांना विनंती आहे. पालखी आमराईमध्ये 5 दिवस मुक्कामी आहे, त्यामुळं आपण शिस्तीत त्या ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊ शकताय. त्यामुळं आता फक्त 5 चुन्याचे कडे अर्पण करून, पुष्प अर्पण करून दर्शन घ्यावं. कुणी नैवेद्य किंवा इतर पदार्थ पालखीवरती फेकून मारू नये, त्याचं पावित्र्य राखलं जात नाहीये. पायाखाली नैवेद्य तुडवला चाललाय. आपण एवढ्या भक्तिभावाने केलेला नैवेद्य प्रसाद आहे, तो देवीला आपण फेकून अर्पण करतोय, याचं कुठंतरी आपल्याला भान पाहिजे. त्या उलट आपण एकमेकांना दिलं तर मुखामध्ये तरी जाईल. तर फेकू नका असा नैवेद्य, आणि तो फेकलेला देवी घेणार आहे काय? आपण जितक्या ताकदीने होईल तेवढं फेकून मारायलोय नैवेद्य. चला नाही चला, कसं तो अर्पण होईल देवीला. सगळ्यांनी हात वर